वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वागर्था विव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। श्री भगवतीच्या नवरात्राच्या निमित्ताने साहित्य शास्त्र या विषयावर आपण काही चिंतन करत आहोत। काल थोडा बहुत आपण उपोद्घात ज्याला म्हणतो तसा बघितला की साधारणतः काव्य साहित्य अलंकार शास्त्र नेमकं काय आहे, कशा कशा पद्धतीने त्याची व्याप्ती आहे ते बघितलं आपण। कालच मी आपल्याला सांगितलेलं होतं की आज आपल्याला काव्य प्रयोजन बघायचं आहे। म्हणजे काय तर काव्य कशा करता करायचं किंवा काव्य कशा करता ऐकायचं, तर त्या संबंधी साहित्य शास्त्रकारांनी अनेक विध आपल्या आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले, त्यांनी काव्य प्रयोजन लिहून ठेवलेली आहे। तर त्यातील वामन जे आहेत हे सगळ्यात आधीचे आहेत, अर्थात त्याच्या आधीचे सुद्धा भरत आहेत, त्याने नाट्यशास्त्र लिहिलं। तर त्याने नाट्यशास्त्राचं प्रयोजन जे सांगितलं होतं तेच काव्याचं पण प्रयोजन आहे। वामनांनी जे सांगितलं काव्यम सत दृष्टादृष्टार्थम कीर्ती प्रीती हेतुत्वात्, म्हणजे सत्काव्यम चांगलं काव्य हे कसं आहे, दृष्ट अदृष्टार्थम, दृष्टाची पण प्राप्ती करून देतं आणि अदृष्टाची पण प्राप्ती करून देतं। कीर्ती प्रीती हेतुत्वात्, त्याच्याने कीर्तीची प्राप्ती होते आणि प्रीतीची म्हणजे आनंदाची पण प्राप्ती होते। हाच भाग म्हणजे भरतांनी सांगितलेला असेल किंवा वामनांनी सांगितलेला असेल, हाच विषय काव्य प्रकाशकार मम्मटाचार्य जे होऊन गेले त्यांनी आपल्या काव्य प्रकाश ग्रंथामध्ये अतिशय सुंदररित्या वर्णन केलेलं आहे। म्हणजे साधारणतः साहित्यशास्त्रामध्ये बृहत्त्रयी मानली जाते, तसं प्रत्येक शास्त्रामध्ये काही काही वेळेला बृहत्त्रयी मानली जाते। तसं आयुर्वेदामध्ये चरक सुश्रुत वाग्भट ही बृहत्त्रयी मानली जाते। आपल्या वेदांत शास्त्रामध्ये प्रस्थानत्रयी मानली जाते, गीता उपनिषद ब्रह्मसूत्र। तसं अलंकार शास्त्रामध्ये बृहत्त्रयी म्हणजे मम्मटाचार्य कृत काव्य प्रकाश, आचार्य विश्वनाथ कृत साहित्य दर्पण आणि पंडितराज जगन्नाथ कृत रसगंगाधर याला बृहत्त्रयी अशा प्रकारची संज्ञा आहे। या तिघांनीही आपली काव्य प्रयोजनं दिलेली आहेत। तर त्यातील प्रसिद्ध अशा प्रकारचा श्लोक तो म्हणजे काव्य प्रकाशकारांचा आहे, तो सगळीकडे वापरला जातो, कारण त्यांनी सगळंच सांगून ठेवलेलं आहे। पुढच्यांनी जे जे सांगितलेलं आहे ते यांच्यातलंच काही कमी जास्त करून घेतलेलं आहे, मागच्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्यातली अपूर्णता यांनी पूर्ण करून काढलेली। म्हणून त्यांनी जे काव्य प्रयोजन मांडलेलं आहे ते प्रसिद्ध अशा प्रकारचं काव्य प्रयोजन आहे। काव्यम यशसे अर्थकृते व्यवहार विदेशी वेतरक्षतये सत्य परनिर्वृतये कांता संमिततयोपदेशयुजे। काव्य कशा करता करायचं, काव्याचं प्रयोजन काय, काव्य वाचायचं कशा करता, तर त्याची 6 प्रयोजनं त्यांनी दिलेली आहेत। काव्यम यशसे, आपली कीर्ती वाढावी यासाठी काव्य करता। पहिल्यांदा त्याचे सामान्य अर्थ सांगतो, नंतर विशेष थोडं सांगतो। अर्थकृते, पैसा मिळावा यासाठी म्हणून काव्य करा।
काव्यम यशसे अर्थकृते व्यवहारविदे. राजा बरोबर कसं वागावं, सामान्य लोकांच्या बरोबर कसं वागावं, हे सगळं कळण्याकरता सुद्धा काव्याचा उपयोग होतो. शिवेतर क्षतये. शिव म्हणजे चांगलं, कल्याणकर, योग्य. शिवेतर म्हणजे अयोग्य, अकल्याणकार करणार, चांगलं नसलेलं. शिवेतर, शिव इतर क्षतये, त्याचा नाश करण्यात. सद्य परनिर्वृतये, आनंदाची प्राप्ती होण्यासाठी. आणि कांता संमित तयोपदेश युजे. पत्नी ज्याप्रमाणे पतीला उपदेश करते त्याप्रमाणे उपदेश करण्यासाठी. अशी 6 प्रयोजन काव्य प्रकाशकारांनी सांगितलेली आहे. एकेकाचा विचार आपण थोडक्यात करू. काव्यम यशसे. काव्य कशा करता करायचं, तर यशसे, यशाची प्राप्ती व्हावी यासाठी. म्हणजे अगदी अगदी साधा त्याच्यामधले विषय आहे. आपण 2 पहिले कवी बघू. आद्य कवी आपण ज्याला म्हणतो, एक तर वाल्मिकी आहेत आणि दुसरे व्यास आहेत. ओके ना. वाल्मिकी हे आदी कवी गणले जातात. असं म्हणतात की रामायणाच्या अगोदर, वाल्मिकीकृत रामायणाच्या अगोदर वेद सोडून बाकीचे कुठेही छंदोबद्ध रचना नव्हती. ती पहिल्यांदा वाल्मिकींच्याकडून झाली, म्हणून त्यांना आदी कवी अशा प्रकारची संज्ञा. हे यश का मिळालं त्यांना, काव्य केलं म्हणून. त्यानंतर व्यासांनी महाभारत लिहिलं, एवढी महापुराणं अशा प्रकारची त्या ठिकाणी लिहिली, एवढं सगळं केलं. आणि म्हणून व्यासांच्या बाबतीत एक फार सुंदर अशा प्रकारचा श्लोक आपल्याला बघायला मिळतो. अचतुर वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः अभाललोचन शंभु भगवान बादरायणः. व्यास महर्षी म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश आहे. म्हणजे ब्रह्मदेवाला तर 4 मुख आहेत. नाही म्हणले, हे ब्रह्मदेव आहेत, फक्त अचतुर वदनः, त्यांना 4 मुख नाही. म्हणजे तुम्ही विष्णू म्हणताय, त्यांना तर 4 हात आहेत, म्हणजे विष्णूच आहेत ते. पण द्विबाहुरपरो हरिः, हे 2 हाताचे विष्णू. म्हणले तुम्ही त्यांना शंकर म्हणताय, त्यांच्या तर भालावर हे आहे, म्हणजे कपाळावर डोळा आहे, नेत्र आहे, हे पण शंकरच आहेत म्हणले. पण अभाललोचन शंभू, ते भाललोचन आहेत, ते हे अभाललोचन असं त्याचं. आणि म्हणून आज सुद्धा आपण कथा, कीर्तन, प्रवचन असं जेव्हा असतं त्यावेळी ते जिथं बसतात त्याला व्यासपीठ अशा प्रकारची संज्ञा दिली. व्यासांचं पीठ म्हणजे स्थान. म्हणून शास्त्रांनी असं दिलेलं आहे की व्यासपीठावर एकदा बसलं की बाकीच्या सगळ्यांनी त्यांना नमस्कार करायचा, यांनी मात्र कोणालाही नमस्कार करायचा नाही. व्यासपीठावर बसलेल्याला नमस्कार न करता जर आपण बसलो कथा ऐकत, तर त्याचं पाप सांगितलेलं आहे स्कंद पुराणामध्ये. तो मला वाटतं काहीतरी तो उंट वगैरे असं काहीतरी होतो म्हणून असं काहीतरी आहे, मला आता आठवत नाही, असं सांगितलेलं आहे. पण हे यश का प्राप्त झालं, ते काव्यामुळे प्राप्त. म्हणून नास्ति येषां यश जयन्ति ते सुकृतिनो रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यश काये जरामरणजं भयम्. ते सगळे गेले, त्यांचे शरीर शिल्लक राहिली नाहीत, पण त्यांचं जे यशरूपी शरीर जे आहे त्या शरीराला मात्र जरामरणांनी उत्पन्न होणारं भय नाही. ओके नाही. आणि म्हणून या ज्ञात इतिहासातील, म्हणजे पुराण जर सोडलं, पुराण काल जर सोडला, तर इतिहास कालामधल्या कवी कुलगुरू कालिदासाला जे एवढा मान प्राप्त झालेला आहे त्याचं कारण काय, त्यांनी लिहिलेली काव्य, दुसरं काय. मग कवी कुलगुरू कालिदासो विलासः, त्यांना कवींचा कुलगुरू म्हणलेलं.
म्हणून फार सुंदर एक त्यांच्याविषयी एक श्लोक येतो की पुरा कवीना गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. काय झालं तर म्हणे, पूर्वी काय झालं तर कवींची गणना करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला. म्हणजे कवी कोण आहेत असा जेव्हा प्रसंग आला त्यावेळी सर्वात पहिलं नाव जे आहे ते पडलं ते म्हणजे कालिदासाचं. ते असा प्रसंग कवी जमले आणि मग सगळे कोण आहेत बाबा कवी. आपण मुलाला इथून सुरुवात करतो की 1 2 3 4 तशी झटकन पहिलं नाव कोणतं पडलं, कालिदास. कनिष्ठिका अधिष्ठिता कालिदासा. मग पुढे आता त्याच्या बरोबरचं कोणीच नाहीये, कालिदासांच्या बरोबरचं कोणीच नाही. म्हणून अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात, अजून सुद्धा त्यांच्या बरोबरचं कोणी झालेलं नाहीये. म्हणून अद्यापि तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बहुव. म्हणून या गोटाला अनामिका असं म्हणतात, म्हणजे ज्याला कुठलंही नाव नाही असं. म्हणजे ह्याला कुठलंही दुसरं नावच त्याला मिळालेलं नाहीये कोण. आणि म्हणून आपण अगदी परदेशी कवी जरी घेतले, वर्ड्सवर्थ असेल, होमर असेल, शेक्सपियर असेल, या सगळ्यांना जे त्या ठिकाणी यशाची प्राप्ती जी झाली ती कशाने झाली, काव्यम. म्हणून काव्यम यश असे. दुसरं सांगितलेलं आहे अर्थकृते, पैसा मिळावा. ओके. काव्य कशा करता रचायचं, हे मोठे मोठे आपण एवढे मोठे हे पाहतो, ग्रंथ पाहतो, त्याचं कॉपीराईट असतं. कॉपीराईट असलं की मग कोणीही जरी ते नाटक त्या ठिकाणी त्याचा प्रयोग केला, ते पुस्तक जर घेतलं, ते विकत जर घेतलं तर ती त्याच्यातली काही रक्कम जी आहे ती त्यांना द्यावी लागते. ओके नाही. असं म्हणतात की माघ नावाचे कवी होते आणि माघ नावाचे कवी खूप श्रीमंत होते, तितकेच दानी पण होते. आणि त्यांनी सगळं दान देऊन टाकून दिलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. ते गरीब झाले आणि गरीब व्हायला आणि एक याचक त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की मला काहीतरी द्या. यांना वाईट वाटलं, आपल्याकडे द्यायला काही नाही. त्याने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणले मला माझ्याकडे आता द्यायला काही नाही आहे, पण तू एक काम कर, म्हणजे मी तुला काव्य लिहून देतो, ते काव्य घे आणि राजाला देऊन दाखव, मग तो तुला पैसा देईल. त्याने ते काव्य लिहिलं आणि ते दिल्यानंतर मग त्याला तो पैसा मिळाला. काही ठिकाणी श्रीहर्षाच्या बाबतीत अशा प्रकारची कथा सांगतात. म्हणून काव्यम यशसे अर्थकृते. तिसरं सांगितलेलं आहे व्यवहार विदे. व्यवहार कसा असतो ते जाणण्यासाठी सुद्धा काव्य शिकावं लागतं. ओके. शिकलाच नाही का त्याला व्यवहार कळेल का, मला सांग. पुराणं वाचली नाही, इतिहास वाचला नाही, काही वाचलं नाही. म्हणून एवढंच कशाला त्यांनी सांगितलेलं आहे की जे वैदिक आहेत त्यांनी सुद्धा काय करावं, इतिहास आणि पुराण वाचावा. ओके नाही. नाहीतर काय होतं, इतिहास पुराणाभ्याम वेदम संपगृह्येत विभेद त्यल्पश्रुतात वेदो मामयम प्रहरिष्यती. तो वेद वैदिकांना घाबरतो म्हणे. का तर हा मला काहीतरी माझे वेगळे अर्थ लावेल म्हणून इतिहास पुराण जे त्याच्याकडे वाचायचे. म्हणून आपण गणेश पुराणामध्ये आपण बघतो की त्यांनी तो उपदेश केलेला आहे. कोण, हेमकंठ नावाच्या राजाने आपल्या मुलाला हेमकंठला सोमकांत नावाच्या राजाने म्हणजे त्याच्या वडिलांनी केलेला उपदेश असेल, देवी भागवतामध्ये हरिश्चंद्राला केलेला उपदेश असेल, हे सगळे जे आहे ते कशा करताय, व्यवहार विदे. त्यानंतर सांगितलेलं आहे शिवेतर क्षतये. मग सांगितलेलं आहे की अमंगलाचं निवारण करण्यासाठी. म्हणजे आचार्यांनी हे जे मोठमोठे ग्रंथ रचले, भाष्य रचलं, कशा करता रचलं, शिवेतर क्षतये. ओके नाही. नास्तिक पाखंडे उदंडे मोडून सर्वही बंडे विजयी काश्मीरीच्या
पीठाला भूषविसी जगपाला. ही जी त्यांनी हे केलेलं जे शंकराचार्यांच्यावर सगळी नास्तिक लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी वेदांचा अर्थ विपरीत करायला सुरुवात केलेली होती. मग त्या सगळ्यांचं निवारण करण्याकरता आचार्यांना काय करावं लागलं? काव्याची रचना करावी. म्हणजे त्यांनी भाष्य लिहिलं, प्रकरण ग्रंथ लिहिले, स्तोत्र काव्य लिहिली. सगळ्यामध्ये त्यांनी काय केलं तर ते म्हणजे शिवेतर क्षतये, अमंगलाचं निवारण केलं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानेश्वर महाराजांनी रचना केल्या. या सगळ्या कशा करता केल्या? ओके नाही, हे सगळं शिवेतर क्षतये. त्यानंतर सांगितलं सद्य परनिर्वृतये, आनंदाची प्राप्ती व्हावी यासाठी. आनंद प्राप्त आपण हे बघतो, श्रीमद भागवताची अवतरणिका बघतो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्यासांनी काय काय केलं. महाभारताची रचना केली, त्यानंतर 17 महापुराणं लिहिली, सगळं लिहिलं, तरी सुद्धा आनंद प्राप्त झाला नाही त्यांना. मला माझ्यामध्ये काहीतरी न्यूनता आहे असं वाटायला लागलं. आणि मग त्यांच्या महद्भाग्याने नारद त्या ठिकाणी आले आणि मग नारदांनी सांगितलं की तुम्ही सगळं लिहिलं पण भगवत प्राप्ती होईल, भगवंताचं यशोगान तुम्ही तुमच्या कवितेतून केलेलं नाही, काव्यातून केलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आनंदाची प्राप्ती होत नाही. जोपर्यंत तुम्ही भगवत यशोगान करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय आनंदाची प्राप्ती होणार नाही. म्हणून त्यांनी मग श्रीमद भागवताची रचना केली आणि मग त्यांना आनंदाची प्राप्ती झाली, असं वर्णन अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी ऐकतो. ओके नाही. म्हणून सद्य परनिर्वृतये कांता संमित तयोपदेश युजे. साहित्यशास्त्रामध्ये त्यांनी 3 प्रकारचे उपदेश सांगितलेले आहेत. एक आहे प्रभुसंमित उपदेश, दुसरा आहे सुहृद संमित उपदेश आणि तिसरा आहे कांता संमित उपदेश. प्रभुसंमित उपदेश या शब्दाचा अर्थ काय? राजांनी केलेली आज्ञा. काय त्याला काय म्हणायचं? प्रभुसंमित उपदेश. मग त्याला परत विचारायचं नाही, त्याला परत म्हणायचं नाही असं काय करायचं. ओके नाही, त्याला परत म्हणायचं नाही की तुम्ही असं काय सांगितलं, अहरह संध्या उपासित, ही वेदांची आज्ञा आहे. उलट जाऊन विचारायचं नाही आम्ही कशा करता करावं आहे, करायला सांगितलेलं आहे करा. त्याला काय म्हणायचं? म्हणजे आमचे गुरुजी सांगत आहेत की वेदांची आज्ञा म्हणजे कशी? मिलिटरीची आज्ञा. मिलिटरीमध्ये आज्ञा देतात पिछेमूड म्हणल्यानंतर ताबडतोब मागे वळायचं, त्याला विचारत बसायचं नाही पुढे गेलं तर काय होईल, मागे आलं तर कशा करता यायचं वगैरे. हा भाग तिथं काय होतं, लगेच गोळे घातली जाते. तसं वेदांवर प्रश्न विचारला की लगेच पातक झालं. म्हणून वेदांचा उपदेश कसा आहे? प्रभुसंमित उपदेश. दुसरा आहे सुहृद संमित उपदेश, मित्रांनी मित्राला केलेला उपदेश. ओके. सगळी गीता भगवान गोपाल कृष्णांनी सांगितली आणि शेवटी काय सांगितलं? विमृश्य तदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. मी जे आता सांगितलेलं आहे त्या सगळ्याचा नीट विचार कर आणि काय कर, तुला जसं वाटेल तसं कर. त्याला म्हणायचं काय? सुहृद संमित उपदेश. आणि तिसरा कोणता? कांता संमित उपदेश, म्हणजे पत्नीने पतीला केलेला उपदेश. आमचे गुरुजी एक सांगत असत की पत्नी पतीला कसा उपदेश करते ते आपण बघूत आणि मी एक उदाहरण हुडकलेलं आहे ते घेऊन आणि मग आजचं आपण संपू. आमचे गुरुजी एक सांगत असत की पती आणि पत्नी फिरायला निघालेले असतात, साडीच्या दुकानावरून जात असतात, तिथं सुंदर अशा प्रकारच्या साड्या बाहेर लावलेल्या असतात. मग हिला सांगायचं असतं की बाबा ती साडी मला घ्या, मग ती थेट म्हणती का मला घ्या हो साडी ती? मग ती काय म्हणते, काय करावं, बरेच दिवस झालं तुम्ही मला साडीच घेतलेली नाही, माझ्या साड्या पण आधीच्या घेतलेल्या फाटलेल्या आहेत, आता दिवाळी आलेली आहे. मग असं फिरवून फिरवून सांगेल, तुमचा पगारही झालेला आहे, वाढलेला आहे, सगळं फिरवून फिरवून सांगितल्यानंतर हा मग सरळ सांग ना साडी घे म्हणून, चल ना. मग हे म्हणते मी कसं तुम्हाला सांगू. त्याला म्हणतं कांता संमित.
आता मी एक उदाहरण सांगतो माझं. एक कवी होत, इतका दरिद्री, भयंकर दरिद्री. खूप त्यांनी प्रयत्न केले, काय त्याचं दारिद्र्य जायला तयार नाही. मग त्याला कोणतरी सांगितलं की हा आपला राजा जो आहे तो राजा हा काव्य म्हणून दाखवलं की आपल्याला धन देतो. मग आपण जायचं आणि त्याला काव्य म्हणून दाखवायचं. ठीक आहे म्हणतो, काय हरकत नाही. मग त्याप्रमाणे हा जातो, काव्य म्हणतो. नेमकं काय त्या पूर्वीच्या काळचे राजे, त्यांची कधी काय फिरल काही सांगता येत नाही. त्यांनी काही पैसाच दिला, काही यांनी नीट म्हणलं नसेल, काहीतरी भानगडी झाली. शेवटी राजाने सांगितलं आता वेळ झालीये म्हणले, लवकर तुला काय करायचं ते तुझं काव्य ऐकलं म्हणले मी, आता शेवटचा श्लोक म्हणून दाखव म्हणले तुझं काय. मग ह्यांनी शेवटचा श्लोक म्हणून दाखवला. काय सांगावं म्हणले राजे साहेब, तुमची कीर्ती ही चंद्रासारखी आहे म्हणले, आणि असा चंद्र आहे म्हणले की त्या चंद्राने सगळ्या तिथ्या पौर्णिमा करून टाकून गेल्या. प्रतिपदा नाही, द्वितीया नाही, तृतीया नाही, चतुर्थी नाही, काहीच नाही म्हणले. सगळ्या तिथ्या काय करून टाकून दिल्या, पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो की नाही, अशी तुमची जबरदस्त कीर्ती म्हणून. राजांस्त्वत् कीर्तिचंद्रेण तिथया पूर्णिमास्तुताः. राजन, तुझ्या या कीर्तिरूपी चंद्राने सगळ्या तिथ्या काय केलेल्या आहेत, पौर्णिमा करून टाकून दिला. पण त्याचा परिणाम माझ्यावर झाला म्हणले कोणता, माझ्या देहातली किंवा माझ्या घरातली एकादशी बाहेरच पडायला तयार नाहीये म्हणले. मद्देहान्न बहिर्याती तिथिर एकादशी भया, किंवा मद्गेहान्न बहिर्याती तिथिर एकादशी भया. माझ्या घरातून एकादशी बाहेरच पडायला तयार नाहीये म्हणले. एकादशी बाहेर पडत नाही याचा अर्थ काय, एकादशीला काय करत असते, काहीच नाही, निर्जला एकादशी, काहीच खायचं नाही प्यायचं नाही, हो का नाही. अरे बाप रे म्हणलो. मग राजा रसिक होता, राजाला लक्षात आलं की एकादशी बाहेर पडत नाही याचा अर्थ काय, हा अत्यंत दरिद्री आहे, याला आपण काय केलं पाहिजे, धन दिलं पाहिजे. म्हणून मग आता थेट जर जाऊन म्हणला असता मला पैसा दे, मला धन देतोस की नाही, असं जर म्हणलं असतं तर राजाने काय केलं असं दिलं असतं का, नाही. मग त्याऐवजी काय केलं त्याने, हा श्लोक म्हणून राजांस्त्वत् कीर्तिचंद्रेण तिथया पूर्णिमास्तुताः मद्देहान्न बहिर्याती तिथिर मद्गेहान्न बहिर्याती तिथिर एकादशी भया. हे म्हणलं आणि मग राजाने भरपूर अशा प्रकारचा धन जे आहे त्या ठिकाणी दिलं. असंच एक छोटीशी एक सांगतो आणि पूर्ण करतो. कालिदासाने एक समस्या पूर्तीचा एक हे करून टाकून दिला. समस्या म्हणजे काय, शेवटचं त्या ठिकाणी हे करायचं, चरण करायचं, त्याला अनुकूल असे आधीचे 3 चरण बनवायचे. ते एक घटना अशी घडलेली होती की त्या घटनेवर आधारित त्यांनी ती समस्या केलेली होती. त्याच्या घरातली घटना होती ती. कोणती ती तुम्हाला नंतर सांगली. तर कारण कसं आहे, कविरेक प्रजापती ही, कवी म्हणजे साक्षात परमेश्वर. जे न देखे रवी ते देखे कवी. याने सगळं भरली. भोजराजाच्या पदरी एवढे मोठे सगळे होते आणि मग त्या ठिकाणी सगळे आल्यानंतर मग त्यांनी म्हणले आज समस्या आहे. म्हणले सांगा बरं. म्हणजे कोणती समस्या, ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठहा, ही समस्या आहे. म्हणजे आता करा या समस्येची पूर्ती. आधीचे 3 चरण जे ते तुम्ही त्या ठिकाणी करा. आता काय करणार, ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठहा, काय करणार. सर्वेश हसला, अविनाश हसला, दोघे जण हसले. त्याचा अर्थ त्यांना कळालेला आहे. ठाठण ठठण ठण ठठठण ठठण. कुंगाला काही पत्ता लागला नाही. मग शेवटी कालिदास आले. कालिदासांना विचारलं. कालिदासाने एका क्षणात उत्तर दिलं. रामाभिषेके जलमाहरत्याः हस्ताच्युतो हेमघटो युवत्याः सोपान मार्गेण करोति शब्दम ठाठण ठठण ठण ठठठण ठठण ठहा. म्हणजे काय सांगावं, म्हणजे रामचंद्रांचा अभिषेक चालला होता आणि त्यासाठी
एका दासीने म्हणले सोन्याचा घट घेतलेला होता, त्यामध्ये पाणी आणलेलं होतं. कारण अभिषेक कशाचा असतो? जलाचा असतो, हो की नाही? त्याच्यामध्ये काय होतं? जल होतं. मग ते गडबडीने येऊ लागले, ते अभिषेकाची वेळ आलेली होती, त्यामुळे गडबड होती, हो की नाही? आणि मग त्या जिन्यावरून येत असताना अचानक काय झालं? हस्ताच्युतो हेमघटो युवत्या, तिच्या हातातून तो काय झाला? सुटला. सुटल्यानंतर काय झालं? सोपान मार्गेण करोती शब्द, आणि तो येऊ लागला, गडगड गडगड करत खाली येऊ लागला. आणि कसा आवाज करत आला तो खाली? ठा ठम ठठण ठम ठठठण ठठण ठा, एकदम खाली पडला. मग पैसा कला भरपूर अशा प्रकारचा दिला. मग असं हे सगळं का होतं? काव्य शिकल्याने होतं. याकरता काव्य करायचं असतं, साहित्य वाचायचं असतं, हुशार व्हायचं असतं, यासाठी करायचं असतं. आता उद्या हेच थोडं घेऊत आपण. मी उद्या सुद्धा घेणार आहे, फक्त नावं घेणार आहे, म्हणजे पूर्ण नाही घेणार. त्याचं कारण असं की साहित्यकार आपल्यात कोण कोण होऊन गेले ते तुम्हाला कळावं यासाठी, म्हणून ते नावं घेऊन उद्या काव्य लक्षणाकडे आपण त्या ठिकाणी जाऊ. काव्य लक्षणात मात्र बऱ्याचशा त्या ठिकाणी मजा आहे, ते आपण उद्याच्या चिंतनात घेऊ. ओम स्वस्ती.